मातृभाषेचं महत्त्व फक्त मातृ या शब्दामुळे आलेलं आहे असं नाही. म्हणजे आईची भाषा म्हणजे ती आपली भाषा असं नाही. त्याच्यापेक्षा त्याला एक असं मोठं क्षितिज आहे. जसं त्याच्याशी जोडलेली एक गोष्ट, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्कृती. भाषेमुळे काय राहतं तर ती असते संस्कृती. सगळ्यात महत्त्वाची संस्कृती राहण्यासाठी महत्त्वाची असते ती भाषा. आता काही काही गोष्टींना आपण प्रतिशब्द देऊ शकत नाही. जसं की पाटपाणी घ्यायचं आहे, नैवेद्य दाखवायचं आहे, किंवा आपले काही काही सण असतात. म्हणजे सगळेच जवळजवळ आपले सण, जसं की काही मंगळागौर असेल किंवा तुमचं हळदी कुंकू असेल किंवा कोकणात जेव्हा होळीच्या वेळी आपण गाणी वगैरे म्हणतो तर त्याच्याबरोबर जे खेळ असतात त्याच्याशी निगडीत असते भाषा. ते आपण सगळे जे खेळ असतो, जे खेळतो, जे ते कुठल्या भाषेत खेळतो त्याची भाषा असते ती आपली मातृभाषा असते. तसेच त्याच्याबरोबर खाद्यसंस्कृती पण जोडलेली असते. जसे की पुरणपोळी म्हटलं की मोदक म्हटलं की आपल्याला महाराष्ट्र आठवतो, आपली मराठी भाषा आठवते. त्यामुळे भाषेची संस्कृती जोडलेली असते. आपण जेव्हा दुसरीकडे जातो तेव्हा आपल्या भाषेच्या लोकांशी आपला लगेच समूह तयार होतो. त्यामुळे भाषा ही आपल्याला समूहात पण घेते आणि आपलं एक वेगळं असं अस्तित्व पण निर्माण करते. त्यामुळे संस्कृती राहायची असेल तर सर्वप्रथम जपायला पाहिजे ती असते भाषा.